नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान या विषयाशी संबंधित आपण या ठिकाणी एक नमुना प्रश्नपत्रिका घटक चाचणी क्रमांक 1 याच्याशी संबंधित नमुना चाचणी पाहणार आहोत। ही चाचणी एकूण 20 गुणांची आहे। यासाठी प्रकरण क्रमांक 1 ते 4 हे 4 घटक या चाचणीसाठी आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्याच्यावरती आधारित ही नमुना चाचणी आपण या ठिकाणी पाहत आहोत। ही एकूण 20 गुणांची चाचणी असणार आहे। याच्यातील प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागा भरा। त्यातील पहिला एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील पहिला, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंब टक्के साठा आहे। तर पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण 0.3% इतका साठा आहे। इथं गोंधळ न करता व्यवस्थित तुम्ही उत्तर लिहायचं आहे। गोड्या पाण्याचा साठा विचारलेला आहे, त्यामुळे गोड्या पाण्याचा साठा एकूण 0.3% इतकाच आहे। कारण 71% भूभाग पृथ्वीचा जरी पाण्याने व्यापलेला असला तरी फक्त 0.3% एवढाच भाग गोड्या पाण्याचा आहे। यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला टिंब म्हणतात। स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हटले जाते। वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या मार्फत स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात। ठीक आहे, ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया कशी होते हे सुद्धा तुम्ही अभ्यासलेला आहात पहा। ठीक आहे, वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि सूर्यप्रकाश तसेच जमिनीतील पोषक तत्वे आणि त्या ठिकाणी हवेतील कार्बन डायऑक्साईड याच्या साहाय्याने वनस्पती स्वतःच्या पानांमध्ये आणि खोडांमध्ये या ठिकाणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढचा ब प्रश्न आहे, तो एकूण 3 गुणांसाठी असणार आहे। योग्य जोड्या लावा। अ स्तंभ आणि ब स्तंभ या 2 स्तंभामध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेले आहेत, तर पर्याय दिलेले आहेत आणि त्याला अनुसरून आपल्याला योग्य त्या जोड्या लावायच्या आहेत। अ स्तंभामध्ये 1 कार्बन डायऑक्साईड सांगितलेला आहे, 2 ऑक्सिजन आणि 3 बाष्प। तसेच ब स्तंभामध्ये ए मेंदूची निर्मिती, बी पाऊस, सी वनस्पती व अन्न निर्मिती आणि डी ज्वलन। पहा, अ स्तंभामध्ये कार्बन डायऑक्साईड दिला आहे। आता कार्बन डायऑक्साईड कशासाठी उपयुक्त आहे सांगा बघू, तर वनस्पतीच्या अन्न निर्मितीसाठी कार्बन डायऑक्साईड महत्त्वाचा आहे। त्यामुळे या ठिकाणी उत्तर कुठला येणार आहे, तर सी वनस्पती व अन्न निर्मिती। कार्बन डायऑक्साईडचं उत्तर काय असणार आहे, वनस्पती व अन्न निर्मिती। थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं, वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि त्याच्यामार्फत स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। यानंतर आहे ऑक्सिजन। ऑक्सिजन कशासाठी उपयुक्त आहे, तर प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण अभ्यासलेलो आहोत। पहा, सर्व वायूंचे उपयोग आपण या ठिकाणी पाहिलेलो आहोत। ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो। ठीक आहे, त्यामुळे ऑक्सिजन पर्याय क्रमांक डी बरोबर उत्तर या ठिकाणी येणार आहे। यानंतर तिसरा दिलेला आहे पर्याय, तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे बाष्प। आता बाष्प कशासाठी उपयुक्त ठरतो, आता पर्याय फक्त 2च उरलेले आहेत आपल्याला। आपण उरलेले पर्याय या ठिकाणी पाहायचे आहेत आणि त्यातील योग्य पर्याय कोणता येऊ शकतो याचा आपण अंदाज करायचा आहे। तर मेंदूची निर्मितीसाठी बाष्प उपयुक्त ठरतो का पावसासाठी बाष्प उपयुक्त ठरतो, तर बाष्प पाऊस हा पर्याय बरोबर येतो। कारण
समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्या बाष्पाचे पुन्हा जसजसे वरती जाल तसतसे ढग तयार होतात आणि ते ढग नंतर काय होतात, थंड होतात आणि त्याच्यामार्फत पाऊस पडतो. ठीक आहे, म्हणजे बाष्पीभवन ही क्रिया पावसाशी संबंधित असलेली लक्षात येते आपल्याला. यासाठी तुम्ही जलचक्रसुद्धा लक्षात घेतलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे बाष्प हे पावसासाठी उपयुक्त आहे. म्हणजे यातील पर्याय 1चं उत्तर येतं, प्रश्न 1चं उत्तर येतं पर्याय सी, प्रश्न 2चं उत्तर येतं पर्याय डी आणि प्रश्न 3चं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं पर्याय बी. या प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क आहेत. एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. जर तुम्ही अचूक उत्तरे लिहिलात तर या ठिकाणी तुम्हाला 3 गुण मिळू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न दुसरा अ. यामध्ये प्रश्न दुसरा अ मध्ये विचारण्यात आलेला आहे तात्काळ काय उपाय कराल. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये एकूण 2 प्रश्न दिलेले आहेत. तर तात्काळ उपाययोजना काय कराल हा जर प्रश्न आपण आठवला तर हा आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाशी संबंधित आहे. हे पटकन आपल्या लक्षात येतं. पहा, आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपण प्रथमोपचार पाहिलेला होता. यातील प्रश्न पहिला आहे कुत्रा चावला तर तुम्ही काय कराल, काय उपाय कराल. तर कुत्रा चावल्यानंतर काय करतो आपण, तर जखम जी आहे ही जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुतली जाते. ठीक आहे, म्हणजेच काय उत्तर येणार, जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवा. त्यानंतर जखमेवर कोरडे कापड ठेवा. डॉक्टरी इलाज करा. अँटी रेबीज इंजेक्शन घ्या. ह्या सर्व उपाययोजना आपण या ठिकाणी करू शकतो. कारण कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याची शक्यता असते. यानंतर पुढचा दिलेला आहे ते म्हणजे दुसरा भाजणे. आता मगाशी आपण जे उत्तर सांगितलं हे पूर्ण उत्तर जर तुम्ही लिहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळू शकतात. यानंतर पुढचा आहे भाजणे. भाजण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना करू शकाल. सुरुवातीला त्या व्यक्तीला मानसिक आधार द्या. निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाकायचा आहे. जर किरकोळ भाजला असेल तर त्याला पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कापड भिजवा व जखम हलक्या हाताने पुसून घ्यायचे. तेलकट मलम लावू नये. तसेच जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाकायचे आहेत. जखम झालेला भाग जर किरकोळ भाजलेला असेल तर जखम झालेला भाग जो आहे तो भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. अशा प्रकारची कृती तुम्ही या ठिकाणी करू शकता. या सर्व उपाययोजना जर भाजले तर तुम्ही या ठिकाणी करायच्या आहेत. या ठिकाणी उत्तरामध्ये सुद्धा या नोंद करायच्या आहेत. जर अशा प्रकारे यातील 4 मुद्दे जरी तुम्ही लिहिलात तरी या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळतात. यानंतर प्रश्न दुसरा ब दिलेला आहे कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो. आता इथे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला अचूक द्यायची आहेत. ब प्रश्न असा आहे कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो. यातील पहिला आहे गांडूळ. गांडूळ कशाच्या सहाय्याने श्वसन करतो. तर गांडूळ सतत मातीमध्ये आपल्याला असलेला दिसतो आणि त्याची त्वचा जी आहे ही त्वचा सतत ओलसर असलेली आपल्याला पाहायला मिळते. गांडूळ त्याच्या त्वचेच्या साहाय्याने श्वसनक्रिया करताना पाहावयास मिळतो. म्हणजे गांडूळ हा त्वचेच्या साहाय्याने श्वसनक्रिया या ठिकाणी करतो. हे उत्तर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत.
यानंतर पुढचा दुसरा मुद्दा दिलेला आहे. एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. जर दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहिलात तर या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. दुसरा प्रश्न आहे वडाचे झाड. वडाचे झाड कशाच्या साहाय्याने श्वसन करते? प्रत्येक वृक्षाला श्वसनासाठी अवयव असतात. मूळ, खोड, पान, ठीक आहे, याच्या साहाय्याने प्रत्येक वनस्पती श्वसनक्रिया करत असते. तशाच प्रकारे वडाचे झाडसुद्धा त्याची मूळ, खोड, पान याच्या साहाय्याने श्वसनक्रिया करताना आपल्याला पाहायला मिळतो. हे जर दोन्ही उत्तरं तुम्ही अचूक लिहिलात तर या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. यानंतर पुढे प्रश्न तिसरा दिलेला आहे. त्यातील एक, सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत? आता सजीव निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपणाला सजीव आणि निर्जीव यामधला फरक माहिती असायला हवा. सजीव निर्जीवांपेक्षा वेगळे असण्याचं कारण म्हणजे सजीव जे आहेत हे सजीवांमध्ये विशिष्ट स्वरूपाची हालचाल आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सजीव आणि निर्जीव याच्यामध्ये जर फरक आपल्याला पाहायचा असेल तर साधारणपणे सजीवांमध्ये काही प्रामुख्याने लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात, ती निर्जीवांमध्ये आपल्याला दिसत नाहीत. मग यामध्ये सर्व सजीव जे आहेत त्यांची वाढ होते, ते स्वतः हालचाल करू शकतात. त्याचबरोबर ते त्यांच्यामध्ये श्वसन, पचन अशा क्रियासुद्धा होत असतात. उत्सर्जन क्रियासुद्धा होत असते. इतकंच नव्हे तर सजीवांमध्ये विशिष्ट अशा स्वरूपाची पेशीमय रचना असते. त्याचबरोबर चेतना, क्षमता, हालचाल ही लक्षणे सुद्धा सजीवांमध्ये पाहायला मिळतात. आणि सजीवांमध्ये ठराविक आयुर्मान सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी दिसतात आपल्याला त्यांना आपण सजीव असं म्हणतो. आणि याच्या बरोबर विरुद्ध निर्जीव घटक दिसतात आपल्याला. निर्जीव घटकांमध्ये वाढ, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतना, क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना यातली कुठलीही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे सजीवांपेक्षा निर्जीव आणि निर्जीव आणि सजीवांमध्ये हा वेगळेपणा आपल्याला या ठिकाणी दिसतो. या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या प्रश्नाची उत्तरं लिहायचे आहेत. प्रश्न तिसऱ्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहे. ही उत्तरं जर या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही लिहिलात तर या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळू शकतात. यानंतर प्रश्न तिसऱ्यामधील दुसरा प्रश्न आहे, प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? आता प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होऊ शकते? थोडं तुम्ही विचार करायचं आहे. तर प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण हे त्यांच्या काही अवयव दिलेले आहेत ज्याच्यामुळे ते स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात. यामध्ये जर पाहायला गेलात तर साधारणपणे त्यांच्या शरीरावर भरपूर मोठ्या प्रमाणात केसाळ भाग दिसतो आपल्याला. हे केस थंडीपासून त्यांचं संरक्षण करतात. त्यांची नखे जी आहेत ही त्यांना नखे असतील किंवा त्याचबरोबर त्यांचा विशिष्ट अशा स्वरूपाचा आवाज असेल. इतकंच नव्हे तर त्यांना असणारे जे काही दात आहेत ते दात, हे जे अवयव आहेत हे अवयव त्यांच्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी त्यांना उपयुक्त ठरतात. इतकंच नव्हे त्यांची त्वचा जी आहे ही त्वचासुद्धा काही प्राण्यांची एकदम कशी असते, जाड असते.
त्याच्यावरती खवले असतात. तर हे जे प्राणी आहेत हे प्राणी निसर्गात कुठेही आढळतात. त्यामुळे निसर्गातल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीरातील अवयवामध्ये विशिष्ट प्रकारचे बदल अशा प्रकारचे झालेले असतात. त्यामुळे त्यांची नखे, त्यांची त्वचा, त्यांचे दात तसेच त्यांच्या शरीरावर असणारे केस या सर्व गोष्टीमुळे काय होतं तर प्राणी स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतात. तर प्राण्यांच्या संरक्षणासाठी हे अवयव त्या ठिकाणी उपयुक्त ठरतात. या प्रश्नाचं अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहिलात तर इथे सुद्धा तुम्हाला 2 गुण मिळतात. यानंतर प्रश्न 3 दिलेला आहे. पुढचा प्रश्न यानंतर देण्यात आलेला आहे तो म्हणजे 3रा प्रश्न, प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असते. हा सुद्धा 2 गुणांसाठी असणारा प्रश्न आहे. प्रथमोपचार आपण कशाला म्हणतो तर दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरं जावं लागतं. काही आपत्ती लहान तर काही मोठ्या असतात. अशा अचानक उद्भवलेल्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणं गरजेचं असतं आणि ही तात्काळ उपाययोजना म्हणजेच प्रथमोपचार. तर प्रथमोपचार पेटीमध्ये कोणकोणतं साहित्य असतं तर इथे तुम्हाला साहित्यांची नावे लिहायची आहेत. यामध्ये छोटी कात्री, चिमटा, बॅटरी, डेटॉल, सॅव्हलॉन, अँटीसेप्टिक क्रीम, बँडेज पट्टी, कापूस आणि वेदनाशामक गोळ्या या सर्व गोष्टीचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. या सर्व गोष्टी प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मृदा निर्मितीची जमिनीचे थर आकृती काढा असा प्रश्न दिलेला आहे. आता हा एकूण 3 गुणांसाठी असणार आहे. त्यामुळे मृदा निर्मितीसाठी आणि जमिनीचे थर ही आकृती तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी दिलेली आहे ती आकृती तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. ती कोणती आकृती आपण काढणार आहोत तर पहा. या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला जमिनीचे थर दिसतात किंवा मृदा निर्मितीची आकृती आपण याला म्हणू शकतो. यामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत या ठिकाणी सर्वात वरचा थर जो असतो तो वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. म्हणून या वरच्या थराला आपण काय म्हणतो तर कुथित मृदा असं म्हणतो. या ठिकाणी वरच्या बाजूला सगळ्यात पालापाचोळा तुम्हाला काढायचा आहे. यानंतर त्याच्या खाली बरोबर जर तुम्ही पाहायला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला मृदा दिसते. हा जो वरचा थर आहे हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये पाहायला मिळतो. यानंतर त्यातील जमीन, वाळू, माती, बारीक खडे, कृमी आणि कीटकांनी बनलेलं असतं. त्यामुळे या मातीच्या थराला आपण मृदा असं म्हणतो. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे दिसतात. याला आपण काय म्हटलेलं आहे इथं तर या मृदेला अपरिपक्व मृदा असं म्हटलेलं आहे. ही अपरिपक्व मृदा आहे. आकृती काढत असताना आकृतीला नावे देत असताना अशा प्रकारे तुम्हाला नावे द्यायची आहेत. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढताना दिसते आपल्याला. सगळ्यात वरच्या बाजूला मातीचा थर दिसतोय आपल्याला, कुथित मृदा आहे त्याच्या खाली मृदा दिसते आपल्याला. यानंतर अपरिपक्व मृदा आपल्याला दिसते. ठीक आहे. आणि त्याच्या खाली जर तुम्ही पाहायला गेलात तर त्या ठिकाणी खडकांचं प्रमाण वाढलेलं दिसतं आपल्याला.
हे थर मूळ खडकांचे असतात. याला मातीचा थर व लहान खडक असं आपण नाव देणार आहोत. यानंतर त्याच्या खाली जर गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी मात्र मूळ खडक तुम्हाला दिसतो. मातीमध्ये असणारे मुख्य खनिज ह्या खडकांमधून येतात, लक्षात घ्या. हे थर मूळ खडकांचे थर असतात. म्हणून या ठिकाणी प्रदेशनिहाय माती वेगळी असते. कारण का तर मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांपासून मिळतात. तिचा रंग, त्या मातीचा पोत या दोन्ही बाबी मूळ खडकांनुसार ठरतात. खडक लाल रंगाचा असेल तर लाल माती आपल्याला पाहायला मिळते. खडक काळा पाषाण स्वरूपामध्ये असेल तर काळी माती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांपासून येतात, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जमिनीचे थर याची आकृती आपण काढणार आहोत. आणि या आकृतीला जर अशा प्रकारे आपण नावे दिली योग्य ती, तर या ठिकाणी तुम्हाला 3 गुण मिळू शकतात. काही वेळेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीला नावे देऊन स्पष्टीकरण लिहा असं सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे ही आकृती कशाची आहे याला नावे देऊन त्या ठिकाणी उदाहरणार्थ पाहायचं असेल तर वनस्पतीचे अवयव सुद्धा विचारले जाऊ शकतात. वनस्पतीची आकृती काढली जाऊ शकते, त्याच्या अवयवांना नावे द्या असं सांगितलं जाऊ शकतं आणि वनस्पतीचे अवयव स्पष्ट करा असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक 1 ते 4 याच्या दरम्यान असणारी सर्व आकृत्या ज्या आहेत ह्या आकृत्यांचा सराव तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. आणि स्वाध्यायामध्ये देण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा तुम्ही पाठांतर या ठिकाणी करायचं आहे. याचासुद्धा उजळणी तुम्ही करायची आहे. जेणेकरून समजा चाचणी घेतली गेली तर तुम्हाला या घटक चाचणी जर घेतली गेली तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी देता येतील. अशा स्वरूपाचे प्रश्न चाचणीमध्ये असतील तर ह्या 4 घटकांवरती आधारित कुठलेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. या 4 घटकांची उजळणी तुम्ही या ठिकाणी करायची आहे. याच्यामध्ये असणारे स्वाध्यायामधील प्रश्न तसेच अधेमध्ये थोडक्यात दिलेले प्रश्न हे सर्व प्रश्न उजळणी वजा तुम्ही करायचे आहेत. धन्यवाद.